मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेले 16 दिवस झालं आमरण उपोषण सुरू होतं। मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी होती। आता हे आंदोलन थांबावं म्हणून सरकारचे अनेक मंत्री आंदोलनस्थळी पोहोचले होते, पण त्याचा फायदा काही झाला नाही। मनोज जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम राहिले। शेवटी त्यांची प्रकृती खालावते, यामुळे सरकारला निर्णय घेणं भाग पडलं आणि एकनाथ शिंदेंनी माध्यमांसमोर येऊन आपण आरक्षण द्यायला तयार आहोत, पण मराठा बांधवांनी त्यासाठी निजामकालीन दस्तऐवज सादर करावेत असं म्हणणं मांडलं। आता काही जणांकडून या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला गेला, तर काही जण मात्र या निर्णयाला सरकारची पळवाट म्हणू लागले, किंवा मग अनेकांनी सरकारचा हा निर्णय केवळ जरांगे पाटील यांचं आंदोलन मोडीत काढायचा डाव आहे असंही म्हटलं। पण आज 17व्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी अखेर त्यांचं उपोषण मागे घेतलंय। पण मग या उपोषणातून जरांगे पाटील यांनी काय साधलंय? फडणवीस शेवटपर्यंत मनोज जरांगे पाटील यांना का भेटले नाहीत? पडद्याआडून त्यांनी गेम कशी फिरवली आहे? सगळंच पाहूयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात उपोषण सुरू केलं तेव्हा त्याची फार चर्चा नव्हती, पण ज्यावेळी आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला तेव्हा हे प्रकरण चर्चेत आलं। तेव्हा शरद पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधला। फडणवीस गृहमंत्री असल्यानं त्यांच्यावर ब्लेम होणं साहजिकही होतं। शरद पवारांनी पहिल्यांदा या आंदोलनाचं मायलेज घेतलं। शिंदे फडणवीसांची छबी बदनाम झाली। जरांगे पाटील यांनी फडणवीसांविरुद्ध भूमिका घेतली। विरोधकांनी सरकारवर टीका केली। ओबीसीतून आरक्षणाचा मुद्दा वळवल्यानंतर ओबीसी नेतेही आक्रमक झाले। मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद चिघळला। पण या सगळ्यात शिंदे फडणवीस सरकारनं जरांगे पाटलांशी संवाद कायम ठेवला। अनेक मंत्री जरांगे पाटलांना भेटायला गेले। शिंदे फडणवीस सरकारनं पडद्यामागून सूत्र सतत फिरती ठेवली, कारण जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा चेहरा झाले होते। आता आधीच पोलिसांच्या लाठीचार्जवरून बॅकफुटला गेलेल्या सरकारला सावध पावलं टाकणं गरजेचं होतं। त्यामुळेच शिंदे फडणवीस सरकारनं जपून चाली खेळल्या। विशेषतः एकनाथ शिंदे या प्रक्रियेत फ्रंटलाईन झाले, पण पडद्यामागून सगळी सूत्र फडणवीसच हलवत होते असं बोललं जातंय। आता जरांगे पाटील यांच्या सगळ्याच मागण्या सरकारला पूर्ण करता येणाऱ्या वाटल्या नसाव्यात, पण हे उपोषण मराठा समाजाचं इमोशन होऊ लागलं होतं। म्हणूनच या उपोषणादरम्यान सरकार कायम अनेकदा अस्थिर झालं, पण फडणवीसांनी सरकारचा खेळ सावरण्यासाठी कायम एक गेम प्लॅन आखले। यातीलच त्यांचे काही गेम प्लॅन समजावून घेऊयात। नंबर 1 चा मुद्दा म्हणजे सरकारनं कुणबी असल्याचं सिद्ध करणं लोकांवर ढकललं। आता निजामकालीन दस्तऐवजात तुम्हाला आरक्षण आहे असं दाखवा आणि आरक्षण मिळवा असं सरकारचं म्हणणं होतं, पण खरं तर ती मोठी धुळपेक होती। कारण मराठवाडा आधी 1948ला स्वतंत्र भारत देशाचा हिस्सा झाला आणि त्यानंतर 1960ला तो संयुक्त महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला। आता निजामाच्या काळात आम्हाला आरक्षण असल्याचं मनोज जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं, पण आता निजामकालीन संदर्भ शोधायचे असतील तर त्या संबंधित मराठा बांधवांना 1948 पूर्वीचं ट्रॅक रेकॉर्ड शोधावं लागणार होतं। आता ते दस्तऐवज निजामकालीन असल्यानं त्याचे वैयक्तिक पातळीवर ठोस पुरावे मिळणे ही एक अवघड गोष्ट होती। त्यातच वंशावळ या शब्दाला मनोज जरांगे पाटील यांनी आक्षेप घेतला, कारण सरकारनं सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं असं त्यांचं म्हणणं राहिलं। कारण वंशावळ तपासायला गेलं तर पुरावे मिळणं एवढं सोपं असणार नाहीये। तसंच त्यामुळं असंख्य मराठ्यांना आरक्षणापासून वंचितही राहावं लागू शकेल। आता सरकारनं यासंबंधी पुरावे गोळा करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली आहे। ही समिती मराठवाड्यातील मराठा बांधवांचे शैक्षणिक आणि महसुली संदर्भ शोधणार आहे, पण मराठवाड्यात शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपण असल्यामुळे त्यातून फार काही हाताला लागेल ही शक्यता नाही। आता ही समिती महसुली संदर्भ सुद्धा पडताळून पाहणार आहे, पण त्यातूनही तिथले मराठा हे निजाम काळातील कुणबी आहेत हे लार्जर स्केलवर सिद्ध होणं वाटतंय तेवढं सोपं असणार नाही। आता सरकारने मराठा समाजाची सामूहिक जबाबदारी न स्वीकारता प्रत्येक समाज घटकाला वैयक्तिक पातळीवर आपण आरक्षणासाठी पात्र आहोत हे सिद्ध करायला लावलंय असं बोललं गेलं। म्हणजे आता उदाहरण विसंगत ठरेल, पण कोर्टात जसं कुठल्याही व्यक्तीला तुम्ही निर्दोष आहात हे तुम्हीच सिद्ध करा असं म्हटलं जातं, अगदी त्याच न्यायाचाच निर्णय सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात घेऊन वेळ मारून नेली। तसंच आपल्याकडचा चेंडू लोकांकडे टोललाय। त्याचबरोबर आपण GR काढू असं म्हणताना तसं कुठलंही डॉक्युमेंट सुरुवातीला सरकारनं पुढं आणलं नाही, पण जरांगे पाटील यांच्या रेट्यापुढे सरकार नमलं। पण आता असा आरोप केला जातोय की वंशावळ वगैरे शब्दांचे खेळ करून मराठा आरक्षणाची तीव्रता कमी करण्याचा हा डाव फडणवीस यांचाच होता म्हणून।
दुसरा विषय म्हणजे फडणवीसांनी मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद टाळला. आंतरवाली सराटी या गावात पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर शिंदे फडणवीस पवार सरकारची छबी मराठा विरोधक अशी झाली होती. विशेष करून फडणवीस सगळ्यांच्या टार्गेटवर होते. आता मराठा समाजाच्या विरुद्ध छबी तयार झाल्यानं सरकार गेली 16 दिवस झालं अस्वस्थ होतं. कारण कुठल्याही सरकारला मराठा समाजाला विरोधात ठेवून राज्य करता येणारच नाही असे नेत्यांना पक्क माहिती आहे. पण आता मराठा समाजाला आरक्षण कसं द्यावं यावरून बराच खल झाला. कोण म्हटलं हा न्यायप्रविष्ट विषय आहे, कोण म्हटलं फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण टिकलं, ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा मराठा आरक्षणाची बाजू ते लावून धरायला कमी पडले, ठाकरेंनी सांगितलं की यावर केंद्र सरकारनं वटहुकूम काढायला हवा, कोणी म्हटलं हा विषय राज्याचा आहे त्यामुळे आरक्षण राज्यानंच दिलं पाहिजे, कोणी म्हटलं केंद्र सरकारनं घटना दुरुस्ती विधेयक आणून मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं, तर काहींनी मांडलं की मराठा समाजाला ओबीसी अंतर्गतच आरक्षण द्यावं म्हणून. पण मग यावर अनेक ओबीसी नेते आक्रमक झाले आणि मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण मिळालं तर मग आम्ही राज्यभर मोठं आंदोलन उभारू असं त्यांनी म्हटलं. यावर मराठा आंदोलकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण मग उद्या मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटला तर सरकारला त्याचा मोठा फटका सहन करावा लागू शकतो. तसेच मराठा आणि ओबीसी समाजाचा रोष या नेत्यांना लोकसभा आणि विधानसभा तोंडावर आली असताना परवडणारा ठरणार नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यायला सरकार तयार असल्याचं त्यांनी दाखवलं. पण ओबीसी अंतर्गत आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ अशी स्पष्ट भूमिका न ठेवता सरकारनं तुम्हाला आरक्षण होतं हे सिद्ध करा मग आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ असं म्हणत एक प्रकारे पळवाट शोधली. त्यातच समितीद्वारे वंशाळ वगैरे शब्दांच्या मेखा मारून गोष्टी सोडवण्याऐवजी अधिकच कॉम्प्लिकेटेड केली. आता तरीही ओबी समाज हा ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या जरांगे पाटील यांच्या मागणीविरुद्ध आवाज उठवताना दिसतोय. एक प्रकारे मराठा समाज आणि ओबीसी समाज राजकीय पुढाऱ्यांमुळे एकमेकांविरुद्ध उभा ठाकलेला बघायला मिळतोय. आता दोन समाज घटकात यावरून वाद होण्याची चिन्ह असताना फडणवीसांनी मात्र यातून मार्ग काढत मराठा अधिक ओबीसी अशा दोन समाज घटकांचं ब्लेम सरकारवर येऊ दिलं नाही. म्हणून तर एकनाथ शिंदेंना पुढं करून त्यांनी संवादाने उपोषण मिटवलं आणि सरकारवर आलेलं बालन टाळलं. पण आता यामुळे पुढील महिन्याभरात सरकार जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करणार का हा मोठा प्रश्न आहे. तिसरा गेम स्ट्रोक म्हणजे सरकारनं पुढची मंत्रिमंडळ बैठक मराठवाड्यात घेऊन मराठवाड्याला फक्त अस्मितेच्या भावनेतून सेंट्रल पॉइंट करायचं ठरवलंय. आता पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध विदर्भ मराठवाडा असा विकासाचा संघर्ष फार जुना आहे. त्यामुळे मराठवाडा पिछाडीवर पडला हे सुद्धा मान्यच करावं लागणार आहे. यावर सरकारने वैधानिक विकास महामंडळ वगैरे अनेक सोपस्कार केले पण मराठवाडा एकूण महाराष्ट्रात कायम पिछाडीवरच राहिला. इथल्या पावसाला व्यवस्थेनं ब्लेम केलं पण त्यांनी शेतकरी विशेषतः कुणबी असलेल्या समाज घटकाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले नाहीत. म्हणून तर आज तिथला बहुसंख्य राबता असणारा मराठा समाजाचा हा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा उफाळून वर आला. आता इथला मराठा आणि कुणबी एकच आहे. कुणबी समाज हा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ओबीसी अंतर्गतच आहे. म्हणून मराठवाड्यातील मराठा समाजालाही 1967च्या तरतुदीनुसार मागासलेले म्हणून स्वीकारावं आणि सरसकट आरक्षण द्यावं अशी मागणी आहे. पण सरकारनं सरळ सरळ लोकांकडे हा चेंडू टोलवलाय. तसंच आता काही जणांच्या मते जर मराठवाड्यातल्या लोकांना आरक्षण दिलं तर मग मराठवाडा विरुद्ध पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठा विरुद्ध कुणबी म्हणजेच मराठा विरुद्ध मराठा असाही वाद भविष्यात पेटू शकणार आहे. काही जणांच्या मते हा बहुसंख्य मराठा समाजाला तोडण्याचाच डाव आहे. असो तर आता म्हणूनच सरकारनं पुढची मंत्रिमंडळ बैठक ही मराठवाड्यात घ्यायचं ठरवलंय. कदाचित तेव्हा इथून मराठवाड्याचे भाजप शिंदे गटाचे हेवीवेट नेते इनिशिएटिव्ह घेऊ शकतील. आता या बैठकीत कदाचित मराठवाडा सेंटरला ठेवून किंवा इथला मराठा समाज सेंटरला ठेवून मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात. पण इथे येऊन आरक्षणाचा प्रश्न सरकार सोडवू शकतं का? तेवढी त्यांची कॅपॅसिटी आहे का? दिलेलं आरक्षण कोर्टात टिकू शकतं का? हे सगळेच आता महत्त्वाचे प्रश्न आहेत. तोपर्यंत या नेत्यांच्या घोषणा फक्त राजकीय जुमले ठरतील एवढं देखील नक्की आहे. आता 15 ते 17 सप्टेंबर दरम्यान ही मंत्रिमंडळ बैठक छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडणार आहे. यावेळी मराठा समाज हा सेंट्रलला असणार आहे. पण आता सुरक्षितता म्हणून सरकारनं 4 जिल्ह्यांच्या पोलीस फौजफाट्याची कुमक संभाजीनगरमध्ये मागवली आहे. गॅस गन्स आणि अश्रुधुरांच्या नळकांड्यासहित हे पोलीस रेडी आहेत. आंदोलकांकडून काही हल्ला होऊ नये ही काळजी घेण्यासोबतच काही आंदोलकांकडून स्वतःला संपवण्यासाठीचा जो इशारा आलाय त्याला टॅकल करण्यासाठी सरकारनं हे पाऊल उचललंय. आता खरं तर मराठवाड्यात मंत्रिमंडळाची बैठक घेणं हा सुद्धा फडणवीसांच्याच डिप्लोमसीचा भाग आहे. यातून मराठवाड्यातील मराठा समाजाला खुश करायचा फडणवीसांचा सुपर प्लॅन आहे असं म्हणतात. पण बाकी तुम्हाला काय वाटतंय?
मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेऊन एकनाथ शिंदेंनी मास्टर स्ट्रोक मारलाय की शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून फडणवीसांनी गेम फिरवली आहे? मराठा समाजाला महिन्याभरात आरक्षण देण्याची मागणी शिंदे फडणवीस सरकार पूर्ण करू शकेल का? की आजच्या उपोषणात वापसीनंतर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्याही फडणवीसांनी डिप्लोमॅटिकपणे बासनात गुंडाळल्यात? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपले विशेष बारी या यूट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.